झालं तर नो बॉल द्यायचा, नाही तर मरस्तवर घरी येऊन मारीन बरं का. माझ्या इज्जतीचा प्रश्न निर्माण झाला काय. आणि ते कसं आहे, खेळून फिल्डिंग वगैरे मस्त लावली, चांगलं चाललं आमचं. आणि अंपायरी पण चांगली चालली, सांगितलं ध्यानात ठेवा. आता घरी येईन मी संध्याकाळी. काय नाही तेच सांगितलं, व्यवस्थित चालले. हां मस्त मस्त. तुम्हाला सांगितलं मी काय बसतो, पण मला सांगितलेलं आता टाक बाळ्या. समजलं ना, मारून दाखव. नादा दे का पाया माहिती ते पटेल. हे काय शोभतं का? शिव्या देतो मला, ही शिव्या वाटते का? ए बाळ्या आता शिव्या दिली हो, दिली शिव्या सांग खराबच बाळ्या. आता ती तुझी हे काय टाकेन कुणाचा ना तुझा खेळ जमासला ना, टाकी भेटते. काय माणूस आहे हो? एक मिनिट शेवटचा बॉल आहे, व्यवस्थित आजीवन बंदी टाका क्रिकेटवर. हे बाळ्या अरे मी परदेशात सुद्धा मला मागणी भेटला. मला काही करू शकतो. बाळासाहेब शेवटचा बॉल आहे, व्यवस्थित करा. रामभाऊ शेवटचा बॉल आहे, नीट डोक्याने विचार करा. शेवटच्या बॉलात 3 रन पाहिजेत. सावध राहायचं. उद्या तुला सांगितल्या पद्धतीने अंपायरिंग करायची. पाटील तुम्हाला बी रडायचं ना रामभाऊ. 1 बॉल 3 रन. रामभाऊची प्रतिष्ठापना लागली. धावसंख्या होती 50. आता 1 चेंडू आणि 3 धावा. आणि या ठिकाणी बाळासाहेबांचा रन सुरू होते. आणि हा चेंडू मारलाय त्या दिशेमध्ये. एक धाव पूर्ण होती. धाव दुसरी या ठिकाणी उज्जैनी नो बॉलचा इशारा केलेला आहे. आणि चेंडूची फेकी होती. या ठिकाणी दुसरी धाव. सगळे प्रेक्षक पाहतात. रामभाऊजी जिंकले म्हणतात. उज्जैनी नो बॉलचा इशारा केला. 2 धावा पूर्ण. सगळे मैदानामध्ये धावत पळत आलेले आहेत. आणि वाद काहीतरी पिकलेला आहे. मला जावं लागतंय, तुम्ही सांभाळा तोपर्यंत. नहीं समझे है वो हमें तो क्या जाता है, हरी बाजी को जितना हमें आता है. अरे ही टीम काय बाहेरची का गावातली टीम आहे ना. आणि काय भलं मोठं पदक कमावलंय रामभाऊ. बाळासाहेब तुमचं काय म्हणणं आहे? फक्त या पब्लिकला सगळ्यांना साक्षी धरून नेत्याला स्वतःच्या सत्सक विवेक बुद्धीला विचार करून रामभाऊने फक्त सांगाव मी जिंकलोय. आणि उद्याने फक्त सांगाव की हा नो बॉल होता म्हणून पास आम्ही दिले. माझा कसा तडाखा मारला मी. फक्त उद्याने सांगाव सत्सक विवेक बुद्धीला विचारून की बाबा नो बॉल होता तुमचा विजय. बारका पोरने सांगेल मी 2चा फटका मारला. जिंका 3 पाहिजे होती, नो बॉल दिला. म्हणजे नो बॉल दिल्यावर किती झाले? 9चा 1 रन, 3 रन झाले. मग काय झाले असते तर आम्ही जिंकलो. आम्ही जिंकलो. रामभाऊ विषय नो बॉल आहे का नाही त्याचा आहे. उद्या नो बॉल होता का? उद्या मनापासून सांगा. तू मनापासून सांग. होता का नो बॉल? अरे उद्या नो बॉल होता का? उजैन अरे सांग की खरे नाही तर आम्हाला पराजय मान्य. सांग की नाही दिला विजय. नो बॉल होता का? अंपायर वर दबाव आणणे महापाप असतं. माझा मित्र आहे उज्जैन, त्याला माहिती मी दबाव. उज्जैन माझा दोस्त आहे. असू द्या. नो बॉल होता का उज्जैन? उजैन हा उजैन खरे खरे अरे नो बॉल होता का उज्जैन? अत्यंत प्रामाणिक मुलगा अंपायर पाटील. ए उज्जैन नो बॉल होता का? हो होता नो बॉल? नाही. अरे नीट सांग उद्या. मनापासून सांग नो बॉल होता का? मग तू का दिलास? खरं सांग खरं सांग काय झालं? रामभाऊ मला म्हणलं 5,000 रुपये देतो तुला. रामभाऊ तरी का बाचे आहेत का? अरे तरी म्हण एक खेळ म्हणून खेळलोय आपण आज. सुभाष हे बाचे आहेत का? सुभाषराव खरंच चुकलं रामभाऊ. काय झालं, तशी नियमाने मॅच टाय झाली. मी 2 रन काढले, जिंकाय 3 पाहिजे होते. उद्याला मी दबाव आणून नो बॉल डी म्हणलं. त्याच्याबद्दल मी माफी मागतो बाळू. विजय हा दोघांचा झालाय. विजय क्रिकेटचा झालाय. आणि सुभाषराव तुम्ही मध्यस्थी केल्यामुळे खरंच विजय क्रिकेटचा झालाय. मी तुमच्या सर्व खेळाडूंची माफी मागतो. काय आहे, खेळाच्या निमित्ताने वादविवाद सुभाषराव आपल्याला बघायला मिळतात. बॅटने स्टंपने हानाहानी होती. पोरांचा अनेक वेळा बळे जातात ह्या क्रिकेटच्या पायात. क्रिकेट खेळ कशासाठी? सगळ्यांनी एकत्र येऊन सांघिक खेळ, राष्ट्रीय एकात्मता दर्शवण्याचा खेळ आहे का नाही पाटील? का चिडण्याचा आहे बाळू? नाही. चिडलं पाहिजे.